मंडळी, मी स्नेहा आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आपल्या निगेटिव्ह इमोशन्स कशा रीतीने आपण हाताळू शकतो हे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. पण व्हिडिओचा जो हा विषय आहे त्यामध्ये आपण उडी मारण्याआधी आपण घनश्यामची गोष्ट ऐकूया. कारण सध्या होळीचे दिवस आहेत, सणांचे दिवस आहेत. तर घनश्यामचं जरा पोट बिघडलंय. ते का बिघडलंय ते आपण पाहूया. तर ह्याचं पोट सकाळपासून बिघडलेलं आहे. सकाळी उठला, आता ऑफिसला जायची सगळी घाई गडबड नेहमीसारखी सुरू होती. मालिनीने गरमागरम थालीपीठ बनवली. तर बरं, ही खाण्याची ह्याची इच्छा आहे, पण पोट साथ देईना म्हणून ह्याने नाश्ता करण्यासाठी सुद्धा नकार दिला. मग काय, मालिनीने नेहमीप्रमाणे त्याचा जो जेवणाचा डबा होता लंच साठीचा तो त्याच्या हातात दिला आणि घनश्यामची स्वारी ऑफिसकडे रवाना झाली. ऑफिसमध्ये आला तरी पोटात काहीतरी गडबड सुरूच होती. त्यामुळे ऑफिसच्या कामामध्ये सुद्धा लक्ष लागेना. काय करावं, आतमध्ये जाऊन चित्रे सरांना सांगावं का, पण सांगणार काय, पोट बिघडलं म्हणून. मग त्याने तसाच कसा बसा आपला कामाचा पसारा आवरायला सुरुवात केली. दुपारी लंच ब्रेक झाला. जेवणाचा डबा याने उघडला. तो खाण्याची सुद्धा इच्छा होईना, इतकं पोटाने बंड पुकारलं होतं. मग काय, शेवटी डबा याने संपवलाच नाही. लंच ब्रेक नंतरचे जे सगळे तास होते तेही याने कसे बसेच काढले. काहीच सुचत नव्हतं. आणि आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपल्या शरीराचा एखादा अवयव दुखत असतो किंवा एखाद्या अवयवाने असं बंड पुकारलेलं असतं तेव्हा आपल्याला काही सुचत नाही, कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही. घनश्यामचं सुद्धा तसंच झालंय. आता कधी एकदा ऑफिस सुट्ट असं ह्याला झालं. एकदा त्या ऑफिसचे तास संपले, ऑफिस सुटलं आणि हा घरी पोहोचला. हा तो तर काय, समोर प्रलय मस्तपैकी सोफ्यावरती बसला होता. समोर टीव्ही सुरू होता. प्रलयच्या ताटात पुरणपोळी होती. तो मस्तपैकी पुरणपोळीवरती ताव मारत होता. बरं, ती पुरणपोळी पाहून घनश्यामला पुरणपोळी खाण्याची इच्छा झाली नाही. त्याला कालचा सगळा दिवस आठवला, अगदी लख्ख. काल पुरणपोळ्या होत्या. बरं, होळीच्या दिवशी सुद्धा खाल्लेल्या होत्या. तरीही सकाळी नाश्त्याऐवजी घनश्यामने पुरणपोळ्या खाल्ल्या. मालिनीने मस्तपैकी लंच ब्रेकसाठी डबा भरून दिला. तो सुद्धा लंच ब्रेकमध्ये याने फस्त केला. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर मित्रासोबत कांदा भजीवरती ताव मारला. आता हे सगळं खाल्ल्यानंतर त्याचा व्हायचा तो परिणाम झाला होता. आता त्याला कळलं की आपलं पोट इतकं का बरं बिघडलंय. ते हे इतकं सगळं खाल्ल्यानंतर दुसरं काय होणार होतं. तसंच झालं. आता ह्याला कळलं पोट आपलं का बिघडलंय आणि आता याच्यावरती काहीतरी उपाय केला पाहिजे. हे जसं आपल्या शरीराचं असतं ना, तसंच आपल्या मनाचं सुद्धा असतं. आपल्या शरीरामध्ये सतत काहीतरी बदल होत असतात किंवा ही अशी छोटी छोटी दुखणी खुपणी सुरू असतात. मग आपल्याला एकदा कळलं ना की हे नेमकं कशामुळे होतंय, का झालं, आपण असं काय वेगळं केलं आपल्या रुटीनमध्ये जेणेकरून आपल्याला हा त्रास झाला, ते आपल्याला कळलं की मग आपल्याला त्याच्यावरती काहीतरी उपाय शोधता येतो. बरं, यामुळे हे आता झालं ना, मग पुढच्या वेळेला मी ते अवॉइड करेन, असं आपण मनाला सांगतो. तसंच आपल्या मनाचं सुद्धा असतं, आपल्या भावनांचं सुद्धा असतं. आपल्या मनामध्ये राग येतो, चिडचिड होते, कोणाबद्दल तरी आपल्याला जेलसी वाटते किंवा कशाचं तरी दडपण येतं. या सगळ्या ज्या निगेटिव्ह इमोशन्स असतात ना, त्या सगळ्या आपल्या मनाचा एक भाग असतात. म्हणजे सतत मी पॉझिटिव्ह,
मी पॉझिटिव्हच राहणार, पॉझिटिव्हच विचार करणार, माझ्या मनामध्ये पॉझिटिव्हच विचार आले पाहिजेत असं तर नाही ना होऊ शकत. आपण माणसं आहोत, तर त्यामुळे आरोग्याच्या जशा समस्या आपल्याला भेडसावत असतात, छोटी छोटी दुखणी खुपणी असतात, कधीतरी कोणता तरी आपला अवयव असा दुखत असतो, तो बंड पुकारतो, हे जसं नॉर्मल आहे शरीराच्या बाबतीमध्ये, तसंच या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स आपल्या मनाच्या बाबतीमध्ये सुद्धा नॉर्मल आहेत. फक्त त्या जर व्यवस्थितरित्या हाताळल्या गेल्या नाहीत तर त्याचा आपल्या मनावरती परिणाम होतो. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या मनामध्ये जेव्हा एखादी नकारात्मक भावना निर्माण होते, म्हणजेच काय तर खूप चिडचिड होते, राग येतो किंवा कशाचं तरी खूप दडपण येतं, तर ती भावना नेमकी काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. मला भीती वाटतेय की मला दडपण आलंय की अशी मला थोडीशी एन्झायटी होते, काय होतंय नेमकं ते आपल्याला ओळखता यायला हवं. ते ओळखता आल्यानंतर पहिल्यांदा ते ओळखा आणि त्यानंतरची दुसरी पायरी म्हणजे ते ॲक्सेप्ट करा. ॲक्सेप्ट इट. हो, मला भीती वाटते. कोणत्या गोष्टीची वाटते? तर या गोष्टीची मला भीती वाटते. मला एक्झामची भीती वाटते, मला एक्झामच्या रिझल्टची भीती वाटते, मला ॲडमिशनची भीती वाटते. कशाची भीती वाटते? किंवा मी कालच डॉक्टरकडे जाऊन आलो, त्यांनी मला हे रिपोर्ट्स बनवायला सांगितलेत, मला त्याची भीती वाटते. किंवा एखाद्या गोष्टीचं दडपण आलंय. कशाचं दडपण आलंय? इंटरव्ह्यू आहे त्याचं दडपण आलंय, की मी वेळेत पोहोचेन की नाही या गोष्टीचं खूप टेन्शन आलंय. जेलसी होते. कशाची जेलसी होतीये? मैत्रिणीचं व्यवस्थित सुरू आहे याची, मित्राचं कुठेतरी छान छान चाललंय त्याची, मित्राला छान जॉब मिळाला त्याची, पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याचं सिलेक्शन झालं याची. काय आहे त्यामागचं रिझन? ती इमोशन ओळखा आणि त्यामागचं रिझन काय आहे ते शोधा. ते शोधलं तर तुम्ही त्यावरती काहीतरी उपाय करू शकता की हो, मला या गोष्टीची जी आहे ना ती भीती वाटते, या गोष्टीचं दडपण आलं आहे, चला तर ठीक आहे. आता यातली तिसरी स्टेप जी आहे ती आपल्या निगेटिव्ह इमोशन्स हाताळतानाची तिसरी पायरी, ती म्हणजे जी काही इमोशन आहे किंवा जी कोणती भावना आहे मनामध्ये आलेली त्याला आव्हान द्या, त्याला चॅलेंज द्या. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ठीक आहे, मला या गोष्टीची भीती वाटते, हो हे एक रिझन आहे, यामुळे मला भीती वाटते, पण नाही हे असं होणार नाही किंवा मी हे असं होऊ देणार नाही, ते तसं होऊ नये म्हणून प्रयत्न करेन. इंटरव्ह्यू आहे, मी मगाशी जसं एक उदाहरण दिलं, इंटरव्ह्यू आहे, चला आता इंटरव्ह्यू आहे तर मला त्याचं दडपण आलंय. काय वाटतंय? तर दडपण आलं, एन्झायटी वाटते. ओके, हे आपण पहिल्यांदा आयडेंटिफाय केलं. त्यानंतर ची जी दुसरी स्टेप आहे ती मी म्हटलं तसं आयडेंटिफाय करा आणि त्याचं रिझन. ओके, मला माहिती आहे माझा इंटरव्ह्यू आहे म्हणून मला ही एन्झायटी होतीये, म्हणून मला दडपण आलंय. आणि तिसरी पायरी, चॅलेंज द्या त्या इमोशनला, त्या निगेटिव्ह इमोशनला चॅलेंज द्या. ओके, इंटरव्ह्यू आहे, ठीक आहे, असे नका वाटे नका मला एन्झायटी, वाटे नका मला दडपण, मी माझं बेस्ट देणार. आणि सध्या माझ्या मनामध्ये जे चित्र आहे ना की मला तिथे काहीच सुचणार नाही, मला व्यवस्थितरित्या उत्तरच देता येणार नाही, ते चित्र सगळं मी खोडून काढणार, मी माझं 100% देणार. हे असं मी काही होऊच देणार नाही. त्यामुळे ही तिसरी पायरी, त्या निगेटिव्ह इमोशनला चॅलेंज करा, मी हे असं होऊ देणार नाही. या पद्धती मी हे करू शकणार नाही, याऐवजी मी हे करून तर पाहतो, मला यात सक्सेस येणार नाही, याऐवजी बघूया काय होतंय ते, हे वाटतं तितकं सोपं नाहीये, ट्राय तर करून पाहू, हे मला झेपणार नाही, बघूया कितपत झेपतंय ते. अशा रीतीने तुम्ही त्या निगेटिव्ह इमोशनला चॅलेंज करू शकता. तर ही यातली तिसरी पायरी. तर या होत्या 3 पायऱ्या ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मनामधल्या निगेटिव्ह इमोशन्स व्यवस्थितरित्या हाताळू शकता. हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समधून जरूर तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आवडल्यास लाईक करा,
शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत बाय.